बनवतात ते. हा किती फुटाचा आहे? किती फूट आहे? 10 10च्या जास्त आहे. 10च्या वर जास्त. खूप लांबून लांबून माणसं येतात. मगाशीच तुम्हाला सांगितलं आपल्या भारत. आपण आता आहोत पनवेलला. इकडे बघू शकता मेमो लागले. आपण निघालोय अमरापूरला. आपलं पब्लिक सगळेजण आतमध्ये बसले. तर आता आपण आतमध्ये जाऊया. येतोय इकडे बसले सगळे बघू शकताय. टॅक्सी मध्ये गावात आम्ही आता उतरलोय अमरापूर स्टेशनला. ते बघू शकताय आपले सगळं पब्लिक आहे. चला चला. गणपती बघण्यासाठी आपलं सगळं पब्लिक निघालंय. बघू शकताय अमरापूर स्टेशन आहे. तर आम्ही आता स्टेशनला उतरलोय. मगाशी पब्लिक तर बघितलात ते पुढे चालले आहेत. आम्ही निघालोय मागून आता. नमस्कार मित्रांनो, मी आकाश तावडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. पावसाला सुरुवात झाली की आपल्या कोकणकरांना ओढ लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. थंबनेल बघून तर समजलाच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आम्ही सगळे आलोय अमरापूर येथे गणपती बघायला. अमरापूरमधील कारखाना आहे सर्वात म्हणजे पूर्ण जगप्रसिद्ध कारखाना आहे आपल्या गणपती बाप्पांचा. पूर्ण सगळीकडे गणपती बाप्पा नवनवीन प्रकारचे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता तिकडे आपण चाललोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा सर्वात पूर्ण जगातील मोठा कारखाना आहे गणपती बाप्पांचा. इथून गणपती जवळपास करोडोमध्ये गणपती इथे बनतात आणि इथून एक्सपोर्ट होतात. आपल्याकडेच नाही तर बाहेरच्या देशात देखील इथून गणपती घेऊन जातात, एक्सपोर्ट होतात. तर आपण त्या ठिकाणी आता चाललो आहे. मी तर फर्स्ट टाईम चाललो आहे. आमच्याकडून सगळे म्हणजे गावावरून पण आले आहेत. आमच्या गावामधला जो कारखाना आहे गणपती बाप्पांचा तिथे आम्ही इथून गणपती घेऊन जातो. तर आता आम्ही गणपती बघण्यासाठी आलो आहे. तर खरं म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचं माहेरघर म्हटलं जातं या अमरापूरमधील कारखान्यांना. इथून किती वेळ लागतो तुम्हाला रस्ता पण दाखवतो. इथून स्टेशन आहे. आता मी आलो इथून आतमध्ये आलो स्टेशनमधून. समोर दिसतंय आपल्याला स्टेशन. तर इथूनच आपल्याला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा दिसायला आपले. इकडे बघू शकता साईडला पण स्टेशनच्या बाहेरूनच सगळीकडे गणपती आपल्याला दिसायला सुरुवात होते. मोरवरती गेलाय ना, मोरवरती गेला म्हणून आपले सगळेजण. तर आम्ही इथे 3-4 जण आहेत. पुढे सगळे गेलेत. मगाशी तर बघितलात किती जण होते. गावावरून 2-3 आलेत आणि बाकीचे सगळे मुंबईवरून. सगळे पुढे गेलेत. आम्ही निघालोय मागून. तर इथे सगळीकडे गणपती चालू होतील दिसायला आपल्याला. सगळे कारखाने चालूच झालेत. समोर पण आपल्याला दिसतात मूर्त्या मस्तपैकी एकदम. ऋतिक वडापाव खातोय. खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात तिथे. तर आता आपल्याला समोर डिस्प्ले आहे. ते डिस्प्लेमध्ये जायचं आहे आपल्याला. बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतील वेगळ्या वेगळ्या. आपण आता आतमध्ये निघालोय डिस्प्लेमध्ये. तर दादा इकडे सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला इकडे एकदम मस्तपैकी. इकडे पण
कलर काम चालू आहे आता. हा कलर झालेला आहे सगळ्या. इकडे पण थोडाफार कलर करायचे. बाकीच्या सगळ्या डिस्प्लेला लावले आपल्याला. इथे 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत सगळ्या. 4 फुटाच्या आहेत. ह्या 4 फुटाच्या मूर्त्या आहेत. नवीन नवीन मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या 2.5 फुटाच्या आहेत वरती. आपल्याला खूप फिरायचं आहे अजून. दिवसभर आपल्याला मूर्त्याच बघायच्या आहेत. आणि इथे दिसतात मूर्त्या इकडे मस्तपैकी समोरच. एक कोणता मूर्तीकडे बघितलं की बघतच राहावंसं वाटतं. अशी मस्त सुंदर मूर्ती आहे समोर आपल्या. ह्या किती फुटाच्या? 2 फुटाच्या असते. 2.5 नाही 2. याला म्युझिक टाकणार आहे तेव्हा काय टेन्शन नाही. तर इकडे गणपती बनवत आहेत. साच्यामध्ये टाकतात. इथे काम चालू आहे गणपती बाप्पाचं. ऋतिकला बघूया कोणती मूर्ती आवडते. ऋतिक बघतोय. पूर्ण आम्ही कारखाना फिरलो पण ऋतिकला हवी आहे ती मूर्ती काय दिसत नाही अजून. बघूया आपण आता. हा केलाय. आता आपण पुढे चाललोय. तिकडे पण खूप मूर्त्या आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डिस्प्ले वगैरे. मागाशी पण आपण एक डिस्प्ले बघितला. तर आता आम्ही दुसरा डिस्प्ले बघायला जातोय. ते कलर वगैरे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या ठिकाणाला गणपती बाप्पांचं माहेरघर का म्हणतात ते आपल्याला आता समजलंच असेल. कारण आपण जिकडे बघू तिकडे आपल्याला गणपती बाप्पाच दिसत आहेत. तर ह्या ठिकाणी मला तरी वाटतं माणसं कमी असतील आणि गणपती जास्त आहेत. तर जिकडे बघू तिकडे गणपती आता पाहायला तर मिळतातच. मस्त वाटतंय. मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत इकडे पण बघू शकताय. आणि हा साचा आहे गणपती बाप्पा ह्याच्यामध्ये आकार घेतो. हा मोठा साचा आहे मोठ्या गणपती बाप्पाचा. तर यामध्ये हा किती फुटाचा आहे? किती फूट आहे? किती फुटाचा आहे? नाही 15 नाही म्हणा. 10 15 असेल. हा पण त्याचा साचा आहे की काय? इकडे आपल्याला दिसतोय 10 फुटाचा गणपती आहे. किती वरती आहे तो बघा. आणि हा पण इथे साचा आहे. याच्यामध्ये पण आता गणपती बनवणार आहे असं वाटतंय मला. इकडे हात वगैरे बनवून प्रत्येक पाय. पंडित कसा होता असं पुढे छान होता. साच्यामधून बाहेर काढतात गणपती. बाप्पाने आकार घेतला इकडे बघू शकता. हे बघू शकताय मस्तपैकी रस्त्याच्या बाजूलाच लावल्यात मूर्त्या छानपैकी डिस्प्ले मध्ये. तर येता जाताना पण आपल्याला पाहायला मिळतात त्या मूर्त्या. असं मस्त प्रसन्न वाटतं. असं मला वाटतं मी खरं म्हणजे स्वर्गामध्येच आलोय. तुम्ही इथे एकदा येऊन बघा. खूप छान वाटतं. इथे आल्यानंतर मस्त प्रसन्न वाटतं. आणि आपण आपल्या आजूबाजूला सगळीकडे बाप्पाच दिसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला तरी स्वतःला वाटतं की मी स्वर्गामध्येच आलोय. घरामध्ये गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात इकडे. तिथे जाऊ तिथे गणपती आहेत. इकडे पण लावलेत सगळे. अरे अरे वा
आपल्या पुढे आलेले पण आम्हीच त्यांच्या पुढे गेलो गाडी पकडून. हे फसले. ट्रॅफिक पण जाम लागला. आमच्या पुढे पळालेले पण अडकल्यात मध्येच गाडीत. शब्बा चला ये आमचं बरं आहे. चल. रिक्षात बसून आमच्या पुढे जात होते पण ट्रॅफिक मुळे अडकल्यात. गणपती बाप्पा बघतायत. सगळे अडकल्यात पुढे. पूर्ण ट्रॅफिक लागलंय आणि आम्ही चालत जातोय तर आम्ही त्यांच्या पुढे चाललोय आता. हे मोठ्या मूर्त्या आहेत जवळपास 10 फुटाच्या असतील मला वाटतंय. तर मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत इकडे. मागे पण मूर्त्या तिकडे बनवायच्या आहेत. कलर वगैरे करायचा. ट्रॅफिक पण फुल जाम झालंय. पूर्ण गाड्या थांबल्या आहेत कारण इकडे रोज गणपती बघायला येतच असतात माणसं. गाड्या घेऊन ट्रेननी वगैरे जसं जमेल तसं खूप लांबून लांबून माणसं येतात. मगाशीच तुम्हाला सांगितलं आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्येच नाही तर इतर देशामध्ये देखील इथून मूर्त्या एक्सपोर्ट होतात. त्यामुळे पर्यटकांची पण गर्दी खूप असते. हे बघू शकता पुढे पूर्ण गाड्या लागल्या. आपली लाल परी पण इकडे दिसते. बघू शकताय रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूला मूर्त्या सुकायला ठेवल्यात कारण आत्ताच काढल्यात साच्यामधून. तर इकडे पूर्ण मूर्त्या सुकायला ठेवल्यात. इकडे कारखाना आहे. इकडे बनवतात मूर्त्या इकडे सुकायला ठेवतात. हा इकडे पण मूर्त्या बनवतायत आतमध्ये. आता साच्यामध्ये टाकतायत. इकडे बनवतात आपण बघू शकता. बनवतात ते. हा तर इकडे मोठा गणपती आपला बनतोय मस्तपैकी. दादा गणपती बनायला असं म्हणजे किती वेळामध्ये काढता साच्यामधून सांगू शकता? आता केल्यानंतरला किती वेळामध्ये काढता साच्यामधून गणपती? 1 तास लागतो. नंतरला परत सुकायला वगैरे ना? पूर्ण रेडी होणार. हा ठीक आहे थँक्यू. तर आपला गणपती बाबा बनतोय इकडे. 1 तास लागतो बोलतात. 1 तासामध्ये पूर्ण आपला गणपती रेडी होतो. तर आम्ही आता आलोय ऋतुजा कला केंद्रमध्ये. तर आमच्या गावामधले गणपती इथूनच घेऊन जातात आमच्या गावच्या कारखान्यामध्ये. तर आपण आता इथे आलोय. तर बघूया कशा प्रकारे नवीन नवीन मूर्त्या पाहायला मिळतील आपल्याला. त्या कशा प्रकारे गणपती बाप्पा आहेत ते बघूया इथे. सर्व प्रकारच्या मूर्त्या मिळतील पाहायला आपल्याला. जोरात चाललंय. इकडे पण मूर्ती बनवायचं काम चाललंय. आत्ताच बनवतायत पिशवी वगैरे टाकून. एकदम सुंदर मूर्ती आहे इथे. मस्तपैकी तिन्ही पण 1 नंबर वाटतात. पूर्ण हिरे वगैरे लावून सजवली आहे. धोतर वगैरे पण बघू शकता.
वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. आपल्या बजरंग बलीवरती आहे. तुम्हाला इकडे घोड्यावरती आपले गणपती बाप्पा बसले आहेत. हे बघू शकता मोरावरचे आणि इथे सापावरती मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत इकडे. ऐकणे अडकलाय येऊन इथं चिखलातच फसला. तर बघूया याची मजा काय होते. पडला पाहिजे खाली, माझं पडाय पाहिजे. मारणार आहे. आर 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 मरतोय आता, चिखलात अडकले. आला रे. तर आपले गणपती वगैरे बघून झालेत मित्रांनो. आता वाजलेत संध्याकाळचे 3:45 वाजलेत. आम्ही सकाळी 10ला आलो होतो इथे. दिवसभर फिरतोय. गणपती वगैरे बघून झाले, सगळ्यांची चॉईस वगैरे करून झाली. आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. आता इथून स्टेशनला निघालोय. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा नक्कीच, आणि तुम्हाला आवडेलच. सगळ्या मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वेगळ्या वेगळ्या मूर्त्या होत्या आपल्या गणपती बाप्पांच्या. तर तुम्हाला देखील ते आवडतील. जर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की हमरापूरमधील आपल्या गणपती बाप्पांचं माहेर घर. बघू शकता इकडे पण अजून आहेत गणपती. बघा आपल्याला सगळीकडे गणपतीच दिसतात. रस्त्याने चालायला सुरुवात केली स्टेशनला उतरल्यापासून पूर्ण 2-4 किलोमीटर सगळे गणपतीच आहेत. सूर्य पण मस्त होतं. ऋतिकचा पण गणपती चॉईस झालाय फायनली. त्याच्याच गणपती चॉईस करायला जवळजवळ 2 ते 3 तास गेले. बघू शकता गणपती निघाले गाडीमधून. स्नॅपच येत नाही तिच्या. कॅमेरा सेन्सरच एवढा लॅग नाही. दोन फुट सगळे. आम्ही आता आलो स्टेशनला. गणपती वगैरे बघून झाल्यात सगळे. ट्रेनची वाट बघत बसल्यात सगळे. आपला ऋतिक, सगळं पब्लिक आपलं. बाबू काय खातात? वडापाव भाकरी खातात सकाळपासून. बाबू आहे इकडे. बाबू येत नाही. बाबू येत नाही. तिकीट काढलं आली जोरात आली आता. अरे जाऊ जाऊ थांबते की नाही.